प्रेज द लॉर्ड. मी पास्टर विश्वास त्रिभुवन. मी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक वचन वाचू इच्छित आहे. पहिले तीमोथेय 6 अध्याय आणि वचन 11. हे देवभक्ता, तू ह्यापासून पळ आणि नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता याच्या पाठीस लाग. या ठिकाणी प्रियांनो, जो पाऊल आहे तीमोथेला सांगत आहे आणि आज प्रत्येक विश्वासणारे हे वचन आहे की पहिली गोष्ट की आम्ही जर देवभक्त आहे तर आम्हाला ह्या 3 ते 4 गोष्टीच्या पाठीस लागणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट असं सांगितलेलं आहे, नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती आणि धीर आणि सौम्यता. म्हणजे हे 4 ते 5 गोष्टी अशा आहे की जेणेकरून एक देवभक्तासाठी, एक विश्वासणाऱ्यासाठी, एक त्याचे दास आणि दासीसाठी ह्या 5 गोष्टी देवाच्या दृष्टीनं त्यांच्या जीवनामध्ये खूप महत्वाच्या आहे. म्हणून आम्ही जर देवभक्त म्हणते स्वतःला किंवा विश्वासणारे म्हणत आहोत तर आम्हाला ह्या गोष्टीकडे खूप बारकाईने लक्ष देणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट तर नीतिमत्व आमच्यामध्ये पाहिजे आणि सुभक्ती म्हणजे जे काय चांगली भक्ती आहे ते आमच्यामध्ये पाहिजे, विश्वासही आमच्यामध्ये पाहिजे, प्रीती, धीर व सौम्यता ही आम्ही आमच्यामध्ये धारण केली पाहिजे. आणि जर ह्या 5 गोष्टी आमच्यामध्ये नसेल तर आम्ही त्याच्या पाठीस लागलं पाहिजे, आम्ही ते प्राप्त केले पाहिजे असं देवाचं वचन आहे. आणि त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की हे देवभक्ता, तू याच्यापासून पळ. मग कशापासून आम्हाला पळायला सांगितलेलं आहे? आम्ही जर बघितलं 6 अध्याय आणि वचन 10 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की पाऊल जो आहे तीमोथेला सांगत आहे, तीमोथेचं पहिले पत्र 6 अध्याय वचन 10 मध्ये की कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासनापासून बहकले आहे आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदाने भोसकून घेतले आहे. म्हणजे लक्षात ठेवा प्रियांनो, एक विश्वासणाऱ्यामध्ये, एक त्याच्या दास आणि दासीमध्ये, एक त्याच्या भक्तामध्ये द्रव्याचा लोभ नाही पाहिजे. हे देवाचं वचन सांगतं, मी नाही सांगत. आणि आम्हाला त्याच्यापासून दूर पळायला सांगितलेलं आहे, त्याच्यापासून पळून जायला सांगितलेलं आहे. आमच्यामध्ये कोणताही द्रव्याचा लोभ नाही पाहिजे. कारण की शास्त्र आम्हाला सांगतं कितीतरी लोक त्याच्यामध्ये खेद करून स्वतःचा भोसुकणी करून घेत आहेत, स्वतःला भोसुकणी करून घेत आहे. खेदानी पुष्कळ लोक ह्या द्रव्य लोपाने नायनाट झालेले आहे. पुष्कळ लोक ह्या द्रव्य लोभामुळं विश्वासापासून बहकलेला आहे. पुष्कळ लोक आपल्या सेवेमध्ये द्रव्य लोभाने पडलेले आहे. म्हणून प्रियांनो, पहिली गोष्ट की ह्या वचनातून आम्हाला पाहायला भेटतं की आम्ही द्रव्य लोभापासून दूर पळायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता याच्या पाठीस लागलं पाहिजे. म्हणून प्रियांनो, आजच्या वचनानुसार परमेश्वर तुम्हाला समजण्यास सहाय्य करो, मदत करो आणि आजच्या वचनानुसार तुमच्या जीवनात परमेश्वर आशीर्वादाचं कारण ठरो. आमेन.